2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये रान पेटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या माता भगिनी भयभीत झालेल्या आहेत आणि राज्य महिला आयोग गायब आहे। रुपाली चाकणकरनी नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होती आहे आणि आता त्या फरार आहे अशी फेसबुक पोस्ट आहे ते रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। त्यांनी फरार आहे अशी तुम्ही पोस्ट केली आहे, काय नेमकं म्हणणं आहे ते? एक लक्षात घ्या, 2 दिवसापूर्वी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांनी महिलेला देवाच्या याच्यावर धार्मिक पूजा बिजा करून देतो असं करून अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण केलं। तिथे राज्य महिला आयोगाने तातडीने त्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं, तिथं हजर होऊन त्या पीडितीला आधार देणं गरजेचं होतं, परंतु त्याच याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेल्या आहेत। त्या कशा तर त्या संस्थेवर सदस्य आहेत आणि त्याच्या पलीकडे वर्षापूर्वी जेव्हा तिथल्या लोकल खबरदार पुढारीनी त्या भोंदूबाबाचा भांडाफोड केला तेव्हा खुद्द दस्तूर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःच्या लेटर हेडवर त्या पत्रकाराला धमकी दिली, तुम्ही खोटी माहिती देत आहात, तुमच्यावर कारवाई करील आणि त्यांच्याकडनं जबरदस्तीचा माफीनामा घेतला। महिला आयोगाला कुणी अधिकार दिला होता? त्यांना त्यांची कर्तव्य कळत नव्हती का? पीडितीला आपल्याला न्याय द्यायचा आहे, नाही का अन्याय करणाऱ्या गुन्हेगाराला? आणि हे सगळं होत असताना 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये रान पेटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या माता भगिनी भयभीत झालेल्या आहेत आणि राज्य महिला आयोग गायब आहे। मला वैयक्तिक रुपाली चाकणकरचे काही घेणं देणं नाही, त्यांनी कुणाच्यावर छत्री धरा, कुणाचे पाय धरा, कुणाला नतमस्तक करा, कुणाला घरात घ्या, परंतु राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरनी कायद्याच्या चौकटीत महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये त्या असल्यामुळे सरकारच्या प्रतिष्ठेसाठी, प्रतिमेसाठी, कर्तव्यासाठी त्यांनी मीडियासमोर येऊन बोलणं गरजेचं होतं। त्या बोलल्या नाहीत। तुम्हाला भेटल्या का 2 दिवसापासून? का बोलल्या नसाव्या त्या? ह्या सगळ्या प्रकरणापासून लांब जात आहेत की त्यांना कोणीतरी पाठराखण करतायत त्यांची? नाही, त्यांना पाठराखण करणाऱ्यांचं नाव 2-3 दिवसात आपल्यासमोर येईलच आणि विथ फोटोमध्ये ते सापडतील, परंतु त्यांना कुणी पाठराखण करण्यापेक्षा रुपाली चाकणकरनी नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे। तुमच्यामुळे पक्ष बदनाम, महाराष्ट्र बदनाम, सरकार बदनाम होतोय आणि याची गंभीर दखल माननीय उपमुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी तातडीने तिला आयोगावरनं काढलं पाहिजे। पक्षात नाही तिला काढलं पाहिजे। पक्षात जरी ठेवलं ना तर तुम्हाला सांगते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, हा पक्ष आमच्या अजितदादांचा आहे, तरी सुद्धा या पक्षात या चाकणकर बाईमुळे कुठलीही महिला काम करणार नाही। जे व्हिडिओ समोर येत आहेत अत्यंत घाण आहेत, तुम्ही नीट विचार करा। आत्ताचा नवीन व्हिडिओ तर तो खरात भोंदूबाबा त्याच्या बेंबीमध्ये काहीतरी बोर्ड घालतोय, कुठलं तरी यंत्र हे करतोय, काय हा प्रकार? आणि अशा माणसाचे संबंध महिला आयोगाचे? बरं, त्यांनी पहिलं स्टेटमेंट केलं ट्विटवरनं की माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मग वर्षापूर्वीचं तुमचं पत्र कसं काय दिसतंय? याचाच अर्थ त्या दादांत खोटं बोलतायत। या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे आणि महाराष्ट्र महायुती सरकारने दाखवून दिलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या भगिनींनो घाबरू नका, ज्यांनी चुकीचं केलेलं आहे त्यांना आम्ही कायद्याने सोडणार नाही। हे महाराष्ट्रातल्या भगिनींना आश्वस्त करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिंदेंचाही त्यांच्यासोबत फोटो आलाय बाहेर, मी बघितला तो फोटो, अजून मला वाटतं विखे पाटलांचा पण आहे, पण तिथे सांगते ना, या बाबाने शंकर महाराजांची पिंड केलेली आहे। यदा कदाचित मी तिथं पाया पडायला गेले असते, कारण का ते आपलं धार्मिक आहे, श्रद्धास्थान आहे, ते पाया पडत असताना त्या पुजारीला असं सावज आणून देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलंय का? तर नाही। येता जाता राजकारणी सेलिब्रिटी बरोबर अनेक जण फोटो काढतात, मी ॲग्री आहे त्याला, परंतु त्याला त्या गुन्ह्यामध्ये साथ देणारे शिंदे साहेब नाही आहेत, विखे पाटील नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही आहे। आणि तुम्हाला सांगते, हा विषय ना कोणत्या जातीचा आहे ना पंथाचा आहे, कुठलाही नसून महिलांच्या सुरक्षतेचा आहे आणि महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षतेचा आहे। आणि त्यातून सरकारने जे राज्य महिला आयोग स्थापन केलेला आहे, लोकांच्या मनात, महिलांच्या मनात त्याच्याविषयी आदर आहे, विश्वास आहे, त्याच विश्वासाचा घात या पदावर बसून चाकणकर बाईंनी केलेला आहे।
सुनेत्रा पवारांशी तुम्ही बोलणार होत्या, त्यांना पत्र देणार होत्या, तसं काही बोलणं झालंय का? माझं अजून बोलणं झालं नाही. मी त्यांना या भेटणार आहे उद्या परवामध्ये. त्यांना रीतसर निवेदन देणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी निवेदन देणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांना पण देणार आहे. ही फार गंभीर गोष्ट आहे, लक्षात घ्या. माझ्याकडं जे काही पुरावे येत आहेत ते मी तपासतीये आणि मग मी पोस्ट करते. नवीन पुरावा कोणता आलाय त्यांच्या विरोधात? अजून 2 दिवसांनी तुम्हाला एक पुरावा देते. पहिला पुरावा खबरदार जो न्यूजवाला आहे त्याचा विथ एव्हिडन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर त्या संस्थेला पाणी मिळावं म्हणून राज्य महिला आयोग पत्र व्यवहार करते. म्हणजे मी पदावर आहे, त्या भोंदू बाबाला पाणी पुरवा, बाया पुरवा, सगळी रसद पुरवा. हे भोंदू बाबा, तुला काही होणार नाही. मी बसली आहे राज्य महिला आयोगाची अध्यक्ष चाकणकर मॅडम, तुझ्या केसाला धक्का लागणार नाही, असं तुम्ही त्याला सांगताय. आणि त्याच्यातनं तुम्ही आमच्या महिलांचे बलात्कार घडवून आणतायत. म्हणजे तुम्ही त्याच्यात सहआरोपी झालं पाहिजे मॅडम. तुम्ही पदावर आहेत म्हणून तुम्हाला कोणी सोडणार नाहीये. त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेतला पाहिजे अशी तुमची मागणी आहे. पक्षातून त्यांना काढलं पाहिजे? 100% त्यांना राज्य महिला आयोगाचं तर पदमुक्त केलंच पाहिजे. आणि त्यांचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जो काही पदभार आहे तोही काढून घेतला पाहिजे. पक्षातून काढलं पाहिजे. पक्षातनं काढलं पाहिजे. पक्षाने विचार करावा. महिला येणारच नाही तुमच्याकडे काम करायला. मी सुद्धा एवढी सक्षम आहे, पण मी अशा घाणीत काम नाही करू शकत की जिथं ज्या रॅकेट संविधानिक पदावर बसून रॅकेट चालवलं जातं, महिलांवर बलात्कार करण्यासाठी भोंदू बाबाला मदत दिली जाते, खोट्या महिला उभ्या केल्या जातात, व्हिडिओ केले जातात, ब्लॅकमेलिंग केले जातं. अनेक पुरावे आहेत. आणि हे यातले काही पुरावे माननीय अजितदादांना देण्यात आले होते. संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये अजितदादांनी त्यांच्याकडं राजीनामा मागितला होता. त्यावेळी सुनील तटकरे साहेब जे आमचे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांनी तो राजीनामा थांबवला. आता तो राजीनामा झाला असता तर हे प्रकरण घडलं असतं का? सुनील तटकरे त्यांना पाठीशी घालते तसं त्यावेळी तरी पाठीशी घातलं होतं. इथून पुढे घाल. यावेळी कळेल ना. मी सांगितलं नाही, यावेळी जे कोणी नेते त्यांना पाठीशी घालतील ते या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत असं अभिप्रेत होतं. आणि लवकरच या 58 व्हिडिओमध्ये कुठले नेते मंडळी आहेत ते काढणारच आहे. त्याच्यामध्ये जर सापडले तर हे सगळेच सहआरोपी होतात. त्यांचं काही पुणे कनेक्शन खरा त्यांचं आतापर्यंत समोर आलं? त्यांचे सगळे दस्तावेज पोलिसांनी घेतलेले आहेत, पण त्या तपासामध्ये कळेल. आणि आमच्याकडेही काही माहिती आली की तुम्हाला पुण्यात कुठे घर आहे, खडकवासल्यामध्येच आहे का, धायरीमध्येच आहे का, चाकणकरांच्या शेजारी आहे का, ते पुरावे पाहून मग तुम्हाला त्याची माहिती मी देते. अर्थातच खरात यांचं पुणे कनेक्शन कुठे कुठे आहे हे तर आम्ही सांगूच, पण पक्षातून देखील रुपाली चाकणकरांना आता बाहेर काढावं अशी मागणी आहे रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.